नमस्कार। आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे। कॅल्शियम आणि प्रोटीननी भरपूर असलेले हे नाचणीचे मोदक खूपच हेल्दी असतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीसाठी साहित्य काय काय लागेल ते एकदा बघून घ्या। सगळ्यात आधी आपण मोदकासाठी सारण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी 2 वाट्या किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि 2 वाट्या किसलेलं खोबरं घातलेलं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे। गूळ वितळेपर्यंत हे सगळं मिश्रण बारीक गॅसवरती मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये साधारणतः 2 मोठे चमचे दूध घातलेलं आहे। दुधाऐवजी तुम्ही साई सुद्धा घालू शकता किंवा आवडत असल्यास खवा घातला तरी चालेल। गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि गूळ आणि खोबरं छान मिक्स झालेला आहे। आता या मिश्रणामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड घातल्यानंतर फक्त 1 मिनिट हे मिश्रण मिक्स करून गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। हे मिश्रण मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवले। आता आपण मोदकासाठी पिठाची उकड काढूया। त्यासाठी मी 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। त्यातला अर्धा वाटी पाणी आपण बाजूला काढून ठेवणार आहोत। पीठ मळताना गरज वाटल्यास ते वापरायचं। चिमूटभर मीठ घातलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये चमचाभर तेल टाकलेलं आहे। आता 2 वाट्या नाचणीचं पीठ घालायचं। पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे। आता वरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढायची। पीठ आता छान उकडलं गेलेलं आहे। गॅस देखील बंद करायचा आणि पिठावरती पुन्हा झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे हे पीठ छान मुरतं। हे पीठ थोडं कोमट असतानाच पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून पीठ मळून घ्यायचं। जितकं तुम्ही हे पीठ छान मळाल तेवढंच त्याचे मऊ लुसलुशीत आणि सुबक असे मोदक तयार होतील। पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याच्या मध्यभागी तेलाचा हात लावून खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची। ही वाटी मध्यभागी जाड आणि बाजूनी पातळ करायची, म्हणजे त्याच्या कळ्या खूप छान पडतात। वाटीच्या मध्यभागी मगाशी तयार केलेलं गूळ खोबऱ्याचं सारण भरायचं। अंगठा आणि बाजूच्या 2 बोटांनी कळ्या पाडून मोदकाचा आकार तयार करायचा। जेवढे जास्त कळ्या तेवढंच हे मोदक दिसायला सुंदर दिसतं। सर्व कळ्या एकत्र घेऊन त्या गोल गोल फिरून पॅक करायच्या। अशा प्रकारे पहिला मोदक हा तयार झालेला आहे। उरलेले सगळे मोदक मी आता असेच बनवून घेणार आहे। हे बघा, सगळे मोदक आता तयार झालेले आहेत। आता हे 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घ्यायचे। कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे मोदकाचं भांडं ठेवलेलं आहे आणि वरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं आता हे आपल्याला शिजवायचे आहेत। 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मोदक आता शिजलेले आहेत। अशा प्रकारे खूपच पौष्टिक असणारे हे नाचणीच्या पिठापासून उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।